नाफेडकडून खरेदी करण्यात येणारा सोयाबीनला मुदतवाढ देण्याची चर्चा आहे, मात्र प्रत्यक्षात शासनाचा तसं काही आदेश अद्यापर्यंत या ठिकाणी आलेला नाही। आपण नाफेड खरेदी केंद्रावरती आपण आहोत आणि परभणीचा हा खरेदी केंद्र आहे। आपण या ठिकाणी पाहतोय खरेदी केलेला जो सोयाबीन आहे तो आता डिस्पॅच करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र खरेदी या ठिकाणी अद्यापही सुरू झालेली नाही। फक्त ऐकीव चर्चा आहे, मात्र प्रत्यक्षात शासनाचा असं काही आदेश आला नसल्याची माहिती या ठिकाणची जे केंद्र चालक आहेत त्यांनी दिलेली आहे। खरं तर परभणी शहराचा विचार, तालुक्याचा विचार केला असता 26,000 शेतकऱ्यांनी खरं तर नोंदणी या ठिकाणी सोयाबीन खरेदीसाठी केली होती। त्यापैकी 1,000 शेतकऱ्यांचे नाफेडकडून या ठिकाणी सोयाबीन खरेदी करण्यात आलेले आहे। 15,500 क्विंटल या ठिकाणी सोयाबीन खरेदी करण्यात आलेला आहे, मात्र 1400 शेतकऱ्यांचा अद्यापही सोयाबीन या ठिकाणी खरेदीविना घरी पडून आहे। 20,000 क्विंटल सोयाबीन अद्याप खरेदी पासून वंचित आहे, असं एकूणच सध्या चित्र आहे। शासनाकडून जरी शाब्दिक माहिती मिळत असली तरी शासनाकडून अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली नाही आणि प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी परभणीत सध्या तरी बंद असल्याचं आपल्याला चित्र दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।